मोठी बातमी हाती येते। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मला आसाराम बापू करण्याची धमकी दिली जाते, पण मी अशा धमक्यांना घाबरणार नाही। ठोशाला ठोसा दिला जाईल अशा शब्दात नामदेव शास्त्रींनी स्पष्ट केलेलं आहे। कुणी मला धमकी देत असेल तर ती सहन केली जाणार नाही आणि पंकजा मुंडेंनी गडावर भाषण करू नये ही समाजाची इच्छा असल्याचा दावा नामदेव शास्त्री सानप यांनी केलाय। फोन करणाऱ्या व्यक्तीने संवेदनशील क्लिप असल्याचा दावा करत आपल्याला ब्लॅकमेल केलंय, पण मी त्या व्यक्तीची तक्रार करणार नाही असंही त्यांनी सांगितलंय। नामदेव शास्त्रींनी दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप बाहेर आल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देताना नामदेव शास्त्री एबीपी माझाशी बोलत होते। नामदेव शास्त्री यांना धमकीची एक ऑडिओ क्लिप आली होती आणि त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी एका व्यक्तीशी झालेलं जे संभाषण आहे ते आता व्हायरल होत आहे व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती। त्या संदर्भात आपण महाराजांकडून जाणून घेऊयात। महाराज, जी ऑडिओ क्लिप येते आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ती बीड चौफेरचा संपादक आहेत बाबासाहेब गर्जे म्हणून भैया, माझ्यावर तो दबाव आणत होता आणि माझ्याकडे बरंच भांडवल आहेत असं तसं, आणि कदाचित त्याचा ब्लॅकमेलिंग करण्याचा पण हेतू असेल। त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही तयार व्हा पंकजाच्या भाषणाला। तर मग त्याला, तो माझ्याशी बोलत होता, मी त्याच्याशी बोलत होतो। तुमच्या क्लिपमध्ये त्यांनी मला जे विचारलेले प्रश्न आहेत ते नाहीयेत, फक्त मी त्याला उत्तर दिलेलं ते आहेत। मग मी त्यांनी मला काय विचारलं हा भाग महत्वाचा आहे ना। हे मुद्दामून केलं गेलंय तेवढंच कापून? 100%। आणि मला जे बोललोय त्याचा फार अभिमान आहे। त्यात नगर शब्द आहे, कोयता शब्द आहेत आणि परिसर शब्द आहेत। याचा अर्थ असा आहे की तू नगरचा आहेस आणि कोयता म्हणजे ऊसतोड कामगार आणि परिसर माझ्या मागे आहेत आणि मी कुणाला घाबरत नाहीत। मला घाबरवण्यासाठी हा केलेला ब्लॅकमेलचा प्रकार आहे। पण महंतांच्या तोंडी इळ्या कोयत्यांची आणि बघून घेण्याची भाषा शोभत नाही असं अनेकांचं मत आहे। करेक्ट। जुन्या काळातले संत तुमच्यासारख्या मूर्खांपुढे विसरून जा ना, आम्हाला पण जगू द्या ना। तुम्ही चापट मारायचा प्रयत्न केला की आम्ही गाल पुढं करावं, ही संस्कृती बदलली आता संतांची। तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करणार, आम्ही तुमच्या पाया पडणार, तुम्हाला आरत्या करणार, ही कुठली भाषा आहे? तुम्ही मनुष्य आहात, आम्ही मनुष्य आहोत ना। म्हणजे तुम्ही आमच्या संग कसंही वागावं ना, आम्ही तुमची आरती करावी हे दिवस विसरून जा। ज्ञानोबा तुकोबा हे उच्च कोटीतले संत होते, आम्ही त्यांचे साधक आहोत। ठोसास ठोसा हे आमचं उत्तर राहील। पण हे सगळ्यांनी वाद वाढतोय असं वाटत नाही तुम्हाला? 100%। वाद वाढवायचा कोणी, हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे। हे मी 2 महिन्यापूर्वी बोललेलो आहे। पण पंकजाची ऑडिओ क्लिप आल्यानंतर तुम्ही खूप नाराज झाला होतात आणि तुमचं म्हणणं होतं की तुमची त्यांच्याशी बोलण्याची मानसिकता आता संपली। बरोबर आहे, मला या क्लिपचा अभिमान आहे। मी क्लिअर आहे, टायटल आहेत। मला ब्लॅकमेलिंग, विशेष म्हणजे पत्रकारांनी अशा पद्धतीनं बोलावं, मी त्याचं नाव गाव सगळं सांगितलं तुम्हाला। एका पत्रकारांनी अशा पद्धतीनं ब्लॅकमेल करून माझ्यावर दबाव टाकावा, ही पत्रकारीसाठी कलंक आहे। हा माणूस जो लोकशाही मार्गाने न जाता दबाव मार्गाने आला होता माझ्यावर। नेमका काय दबाव तुमच्या समोर टाकला होता त्याने? हेच आम्ही तुम्हाला बदनाम करू, तो रमेश घोले जो होता तो पाथर्डीला मी दारू पितो, अमुक करतो, असे तो व्हॉट्सअपवर टाकत होता। तर रमेश घोलेचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे। अजून बदनाम करू, आम्ही तुम्हाला समाजातून रोवू, आम्ही तुमचा आसाराम बापू करू, असले धमकीला कोण घाबरते हो? त्याला असं उत्तर द्यायलाच पाहिजे ना, तुम्ही आमचा आसाराम बापू करायला निघाला आणि आम्ही तुम्हाला देव करू। तुम्ही पत्रकार, आपण कोण आहोत? लोकशाहीतले आधारस्तंभ आहेत तुम्ही। ब्लॅकमेल करणं आमच्यासारखं चुकीचं आहे। पण पंकजाचं बघून घेऊ किंवा नामदेव शास्त्रींना दसऱ्यानंतर बघून घेऊ या शब्दावर तुम्ही प्रचंड जोर दिला होता आणि तुम्हाला ते आवडत नव्हतं। कल्पना चुकीची। माझ्यावर पंकजा काय बोलले ह्याच्यावर मी नाराज नाही। त्याचे पुढचे जे शब्द आहेत, आम्ही काय करतो त्यानंतर तडीपार करतो, त्याच्यावर नाराज आहे मी। आम्ही ती संन्याशी माणसं आहेत, आज नाही उद्या मारायला तयार आहेत। हे असल्या फालतू विषयाचं बाऊ करू नका तुम्ही। तिच्या उंचीला ते शोभत नाही तडीपार करणं, हे करणं, याच्यावर नाराज आहे मी। माझ्यावर काय नाराज आहेत? कोण पाहून घेणारे ब्रह्मजा? आमचे काही पोरं रडणार आहेत का? पण मग आता हे सगळा जो वाद आहे तो या क्लिपनं वाढतोय असं वाटत नाही की तुम्ही असं म्हणत होतात की समाजाचा जो आधार होता तो सुद्धा पंकजा यांच्या तो ऑडिओ क्लिपने त्या गमावून बसल्यात? तुमच्या पाठीशी जे लोक होते ते यातनं तुमच्या अशा क्लिपमधून दूर जातील असं कधी तुम्हाला? त्यांना अभिमान वाटेल की आमचा महाराज हा मजबूत आहेत, कोणालाही घाबरत नाही, आपल्या मतावर ठाम आहेत, असा आमच्या लोकांना अभिमान राहील। हे महंत नामदेव शास्त्री होते आणि त्यांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया होती। कॅमेरामन मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, भगवानगड।